नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज अगदी झटपट बनणारे अशी साबुदाण्याचे थालीपीठ आपण पाहणार आहे. तर त्यासाठी मी काय केलं, इथं हिरव्या मिरच्या घेतल्यात 5-6 आणि आल्याचा 1 इंचाचा तुकडा घेतलेला आहे. त्याला मिक्सरवर आपल्याला कोर्सली ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्याच्यात मी 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहे. पहा एकदम लगेच छान असे क्रश झालेले आहेत. त्याचबरोबर एक इथं उकडलेला बटाटा होता, तर तो एकदम बारीक किसणीने मी किसून घेणार आहे. कारण असं जर त्याने कुस्करला ना तर आपल्याला थालीपीठामध्ये त्याचे चेंग्स येऊ शकतात. आता इथं मी 1 वाटी साबुतांदूळ भिजत घातलेलं होतं, तर त्यातलं मी अर्धं त्याच्यात मिक्स करून घेतलेलं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला पुढं सांगते. आता मिरचीचा खरडा आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे उरलेलं जे साबुतांदूळ आहे ना, तर त्याच्यातलं थोडंसं मी मिक्सरला बारीक करून घेते आहे. ते कशासाठी, तर आपण आहे ना जास्त आपल्याला थालीपीठ असं थापून व्यवस्थित मिळवून येण्यासाठी मी ते मिक्सरला ते बारीक करून घेते आहे. आता इथं फक्त 1.5 चमचा मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा घरचं दही घातलेलं आहे आणि 1 चमचा मीठ घातलं आहे चवीनुसार आणि किंचित अशी साखर घातलेली आहे. आता हे सगळं छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता या स्टेजला जर तुम्हाला हे थोडंसं पातळ वगैरे वाटत असेल किंवा थापण्यालायक वाटत नसेल, तर तुम्ही इथं 2 चमचे शिंगाड्याचं पीठ घातलेलं आहे मी. ते जर नसेल तर मिक्सरला साबुतांदूळ बारीक करायचं, कच्चे साबुतांदूळ, आणि त्याचं पीठ तुम्ही इथं वापरू शकता आणि असा पिठाचा गोळा मळून घेऊ शकता. फक्त साबुदाण्याच्या पिठाने थोडेसे क्रंची आणि कुरकुरीत होतील. तर 5 मिनटं मी हे पीठ बाजूला झाकून ठेवलेलं आहे. नाही ठेवलं तरी काहीच हरकत नाही आहे. ते पीठ थोडंसं त्याच्यात मुरावं म्हणून मी 5 मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे. आता इथे एक बटर पेपर घेतलेला आहे, त्याला थोडंसं तूप लावून घ्या आणि मग तुम्ही त्याच्यावर हे थालीपीठ आपले थापून घ्या. त्यामुळं तुमचं ते पीठ जे आहे ना ते खाली चिकटणार नाही. अजिबात वेळ लागत नाही याला. माझं आणि व्यवस्थित आता थापून घेताना काय करा, जर हाताला तुमच्या चिकटत असेल ना तर तुम्ही पाण्याचा हात घेऊ शकता किंवा तुपाचा सुद्धा घेऊ शकता. तशी काही गरज पडत नाही, पण तुम्हाला चिकटत असेलच तर तुम्ही पाण्याचा हात लावू शकता. याने फरक काय होईल माहिती आहे का, फक्त तुमचे जे मऊ पडतात साबुतांदुळाचे हे जे आपण थालीपीठ करतो ना ते थोडेसे मऊ पडतील, बाकी काही होणार नाही. ठीक आहे. आता मी इथं तवासुद्धा गरम केलेला आहे. त्याच्यावर मस्तपैकी तूप टाकून घ्या आणि हे थालीपीठ भाजायला ठेवून द्या. पहिल्यांदा गॅस थोडा स्लो ठेवूया आपण आणि झाकण ठेवून आहे ना 2 मिनटं एक बाजू भाजून घ्यायची. तोपर्यंत दुसरं थालीपीठ मी करून घेते. पाहू शकता तुम्ही, अजिबात वेळ लागत नाही आहे. आता हे थालीपीठ कमीत कमी आपल्याला 5 मिनटं तरी भाजले गेले पाहिजे. पहिल्यांदा 2 मिनटं, नंतर पुन्हा मी 2 मिनटं ठेवलेलं आहे. कारण आपलं साबुतांदूळ इथं कच्चं आहे, ते शिजलं गेलं पाहिजे व्यवस्थित. तसं त्याला वेळ लागत नाही शिजायला, पण तरीसुद्धा थालीपीठ आपलं व्यवस्थित शिजलं पाहिजे आणि पोटात वगैरे दुखायला नको म्हणून. पहा मी पुन्हा त्याला तूप लावून आहे ना, मला थोडंसं क्रंची हवं होतं म्हणूनसाठी मी पुन्हा गॅस मोठा करून त्याच्यावर झाकण ठेवून त्याला क्रंची असं दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत भाजून घेतलेलं आहे. ते डिपेंड्स तुमच्यावर आहे. तुम्ही कुरकुरीत करायचं असेल तर त्याला दाबून दाबून प्रेस करून भाजायचं आहे. आता दुसरी पद्धत पहा, मी डायरेक्ट बटर पेपरच त्याच्यावर पालथा घातलेला आहे, म्हणजे तुम्हाला टाकायला सोपस्कर होईल म्हणून. आणि जसं थालीपीठाला आपण होल करतो ना त्या पद्धतीने मी त्याला होल करून घेतलेलं आहे. तूप सोडून घ्या. ज्यांना डायरेक्ट हाताने टाकता येत असेल त्यांनी टाकू शकता, अदरवाईज तुम्ही हे बटर पेपर मी जसं टाकलं तसं टाकून घ्या आणि पुन्हा मंद गॅसवर दोन्ही बाजूनी छान खरपूस असं थालीपीठ भाजून घ्या. दोन्ही आता थालीपीठ माझे करून झालेले आहेत. मी बरोबर छानपैकी दही दिले, साखर हवी असेल तर तुम्ही टाकू शकता आणि मी त्याच्यावरून मस्तपैकी खरबुजाची स्मूदी दिलेली आहे विदाऊट शुगर. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.